तर जसं आपण सेक्शनला सबसेक्शन असतात तसे रूलला सब रूल असतात. आता रूल 8.1 आहे, म्हणजे हा काय झाला सब रूल 1.8चा. डिक्लेरेशन ऑफ पॅन, मोबाईल, ईमेल हे त्यानुसार होतं. जे आपण समोर करतो ते सगळं यात दिलेलं आहे. सब रूल 2मध्ये व्हॅलिडेशन, व्हेरिफिकेशन ऑफ पॅन, मोबाईल नंबर, ईमेल, OTP येईल मोबाईलला आणि ईमेलला. आणि डेटाबेस जो आहे इन्कम टॅक्सचा, CBDTचा, सेंट्रल बोर्ड डायरेक्ट टॅक्सेस, त्याच्याशी व्हेरीफाय होईल की पॅन नंबर बरोबर आहे की नाही. तर पॅन चुकीचं आहे, पार्ट A कंप्लीट नाही होणार. मोबाईलला OTP येईल, ईमेलला OTP येईल. पहिल्या वेळेस हा वेगवेगळा येतो, नंतर रिटर्न फाईल वगैरे करतो तेव्हा सेम OTP येतो, कुठला पण टाका सेमच असतो रिटर्न फाईल करण्याकरता. मग पुढे TRN जनरेट होईल, टेम्पररी रेफरन्स नंबर, and communicated to the applicant. 8.4 सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इन पार्ट B. 8.4 नुसार काय होईल, पार्ट B मध्ये ॲप्लिकेशन सबमिशन करायचं आहे, त्यात माहिती भरायची आहे, सगळे ॲड्रेस प्रूफ भरायचे आहेत. मग पुढे आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते सब रूल 4A प्रमाणे होतं. आणि मग अक्नॉलेजमेंट, जे आपण जिकडे जेव्हा बघितलं की 8 फाईल लिहिलं आहे अक्नॉलेजमेंट, ते याप्रमाणे दिलं आहे. आता हे जे मी मांडलं आहे हे इथे काय केलं आहे की या प्रत्येक सब रूलला काय हे दिलं आहे. तुम्ही खाली येऊन बघाल तर हे रूल वाचायला खूप मोठे मोठे असतात, लेंथी असतात. शब्दामध्ये जर एखादा विषय सांगायचा आहे तर तो खूप मोठा होतो की ह्यांना ॲप्लिकेबल नाही आहे. मग इथे आला एक्सेप्ट, एव्हरी पर्सन विथ लाईव्ह रजिस्ट्रेशन 22.1 प्रमाणे प्रोसिजर करायची आहे. आणि एव्हरी पर्सन सेकिंग रजिस्ट्रेशन स्वइच्छेने जो करते व्हॉलंटरीली त्याला 25.3 ॲप्लिकेबल आहे. एक लायबल झाला म्हणून 25.1ला प्रोसिजर करायची आणि स्वइच्छेने 25.3ला करायचे. एक्सेप्ट यांच्याकरता वेगळा रूल येईल. हे सोडून फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू नॉन ऑर अ पर्सन सप्लाईंग ऑनलाईन मनी गेमिंग यांच्याकरता वेगळं आहे. मग हे सोडून, हे सगळे सोडून शॅल अप्लाय असे पर्सन जे हे नाही आहेत त्यांच्याकरता रूल 8 प्रमाणे पार्ट A मध्ये माहिती द्यायची आहे आणि IIT करता वेगळा फॉर्म सेपरेट ॲप्लिकेशन करायचं. एवढं आलं 8.1 मध्ये. मग खाली क्लिक करायची, तिकडे हे सिलेक्ट करायचं. या प्रकारे हा पार्ट A आला. व्हेरिफिकेशन, पॅन शॅल बी व्हॅलिडेटेड, OTP जाईल ईमेलला आणि मोबाईलला. मग TRN मेल, मग TRN टाकायचं इकडे. TRN टाकल्यानंतर पुढे तुम्हाला या प्रकारची स्क्रीन दिसेल. इथे क्लिक करायचं, याच्यावरती इथे क्लिक करायचं. हे डिलीट करण्याकरता आहे, हे एडिट करण्याकरता आहे. एडिट करायचं आहे REG1. मग पुढे जाऊन ही सगळी माहिती भरायची आणि शेवटी हे सबमिट होईल. सबमिट विथ EVC म्हटलं तर OTP येतं मोबाईलला, ईमेलला आणि मग ॲप्लिकेशन सबमिट होईल. DSC म्हणजे काय, डिजिटल सिग्नेचर असते. आधार व्हेरिफिकेशन, आता याच्यामध्ये हे जे ही प्रोसिजर केल्यानंतर मग व्हेरिफिकेशन होईल. 9.1 मध्ये ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर, अप्रुव्हल टू ग्रँट RC विदिन 7 वर्किंग डेज. आता जर 7 दिवसामध्ये ॲक्शन नाही घेतली, 7 वर्किंग डेजमध्ये, तर मग डीम अप्रुव्हल आहे. ॲक्शन काय असू शकते, दिलेली माहिती ही जर का समाधानकारक नाही आहे. 9.2 मध्ये डिफिशियन्सी फाउंड इन ॲप्लिकेशन, 7 दिवसामध्ये एकतर काय करा, त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ग्रांट करा किंवा मग त्याला कम्युनिकेट करा की अजून माहिती पाहिजे किंवा माहिती दिलेली आहे ती समाधानकारक नाही आहे. मग 7 वर्किंग डेजमध्ये 9.3 मध्ये काय होईल, जो रिसिपियंट आहे, जो टॅक्स पेअर आहे, तो ती माहिती प्रोव्हाइड करेल किंवा करणार नाही. अप्रुव्हल टू ग्रांट रजिस्ट्रेशन विदिन 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सच क्लॅरिफिकेशन किंवा इन्फॉर्मेशन. आणि रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन इफ नो रिप्लाय इज रिसिव्ड 7 वर्किंग डेज. तर मी काय डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले त्यामध्ये ॲड्रेस प्रूफ क्लिअर नाही आहे. तुम्हाला विचारलं की ॲड्रेसवरून हे प्रूव्ह होत नाही आहे की ओनरची जागा आहे.
म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याने आपल्या मुलाला बिझनेस करायला जागा दिली, डॉक्युमेंट बनवले, त्याचं स्टॅम्प जो असतो त्यावर सगळी माहिती मी याला जागा वापरायला देतो, सगळं त्यांनी केलं. पण विचारलं काय केलं की जो व्यक्ती आपल्या मुलाला अधिकार देतो तो त्या जागेचा ओनर, याचा पुरावा काय? मग त्या जागेत त्यांनी काय म्युन्सिपल टॅक्स भरला आहे, ओनरशिप डॉक्युमेंट नक्की द्या. लक्षात आलं ना? असे क्लिअरपणे विचारलं जातात, गरजेचे असतात. हेच वाचाल तर या प्रकारे तुम्हाला दिसेल. आता आधार ऑथेंटिकेशन आहे, हे जर एखाद्याकडे आधार नंबर नसेल किंवा आधार व्हेरिफिकेशन करायला गेला पण ते फेल झालं तर काय करते? आधार ऑथेंटिकेशन ऑप्टेड, त्यांनी ऑप्टच नाही केलं, मग रजिस्ट्रेशन 30 दिवसामध्ये होईल. 30 दिवस. मग त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल, त्याच्या प्रिमायसेसवर जाऊन व्हिजिट करून मग पुढच्या प्रोसिजर होतील. आधार ऑथेंटिकेशन डन सक्सेसफुली, यस किंवा फेल गेलं, रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड विदिन 30 days. त्याने एकतर ऑप्ट नाही केलं किंवा ऑप्ट केलं पण सक्सेसफुली होऊ नाही शकलं आधार ऑथेंटिकेशन. बाकी सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत, पण आधार जर का सक्सेसफुली सबमिट नाही झालं तर मग 30 दिवसाचा कालावधी आहे. नोटीस इश्यूड इन REG 03 अँड रिप्लाइड विदिन 7 वर्किंग डेज, यस. मग पुढे 7 दिवसामध्ये. आणि आणखीन याच्यामधला असा एक मुद्दा आहे की आयडेंटिफाईड ऑन द कॉमन पोर्टल बेस्ड ऑन डेटा ॲनालिसिस अँड रिस्क पॅरामीटर. ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांच्याकडे जो डेटा ॲनालिसिस किंवा रिस्क पॅरामीटर आहे त्यानुसार त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन गरजेचं वाटत असेल तर मग 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन त्याचं होईल. आणि जर तसं नसेल तर मग 7 दिवसामध्ये होईल. तुम्ही बघा बरीच दुकानं आहेत तिथे लोन पे फोन दिलेलं असतं, मग लोन मिळेल की नाही तुमच्याकडून ते बोलतील पॅन द्या, आधार द्या, ते घेतील, ते काय चेक करतात ऑनलाईन माहिती नाही आणि मग ते लोन ॲप्रूव्ह करतात. म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी डेटा आहे किंवा काहीतरी प्रोसिजर आहे ज्यानुसार ते ठरवतात की एखाद्याला किती अमाऊंटपर्यंत ते लोन द्यायचं. मोबाईल घेण्याकरता, टी व्ही घेण्याकरता बजाज फिन्सर वगैरे अशा कंपन्या आहेत त्या लोन ॲप्रूव्ह करतात. तसं या पोर्टलनी पण काय केलं आहे, त्यांचं इंटरनली काय सिस्टम डेव्हलप केलं आहे ज्यानुसार एखाद्या कुठल्या टॅक्सपेअरला फिजिकल व्हेरिफिकेशन गरजेचं आहे हे त्यांनी ठरवलं असतं. ते पोर्टलच त्यांना त्याप्रमाणे रिप्लाय करतो की तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे किंवा तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते आम्हाला करायचं आहे, त्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन 30 दिवसामध्ये होईल. तर हे जसं त्यांनी बनवलं तर पहिले पोर्टलला समजत नव्हतं की 7 दिवस होऊन गेले, होत का नाही आहे, कम्युनिकेशन होत नव्हतं. आता ते पण त्यांनी प्रोग्रामिंग केलं आहे, ते कम्युनिकेशन होतं की तुमचं रजिस्ट्रेशन 7 दिवस होणार नाही, तुम्हाला 30 दिवस आहे आणि जो PO आहे तो त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन करेल, त्याचा रिपोर्ट सबमिट होईल आणि त्यानंतरच पुढे ग्रँट ऑफ सर्टिफिकेट होईल. त्याकरता रूल 25 आहे फिजिकल व्हेरिफिकेशनचा. फिजिकल व्हेरिफिकेशन जे काय प्रोसिजर आहेत ना त्या प्रत्येक प्रोसिजरला काही ना काही हे रूल असणारच आहे. आता आधार रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पहिले रिस्क पॅरामीटर नव्हता, म्हणजे रजिस्ट्रेशन जे फेक रजिस्ट्रेशन व्हायला लागले त्या फेक रजिस्ट्रेशनमुळे गव्हर्नमेंटनी पहिले 3 दिवस ठेवले होते, ते 7 दिवस केले. पहिले काय व्हायचं, ॲप्लिकेशन केलं रजिस्ट्रेशन फटाफट व्हायचं. या फटाफटच्या प्रोसेसमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या उद्देशाने गव्हर्नमेंटनी फार काय व्हेरिफिकेशन केले नाही आणि याच्यामध्ये अनेक फ्रॉड टॅक्सपेअरचं पावलं आणि त्यातनं बरेच फ्रॉड झाले. म्हणून मग गव्हर्नमेंट सावध झाले की 7 दिवस पाहिजे आणि त्यातनं पण आता अशा प्रकारे त्यांनी काही टॅक्सपेअर्स करता 30 दिवस केले की आम्ही व्हेरिफिकेशन करणार. वॅटमध्ये कसं व्हायचं, वॅटमध्ये प्रत्येक जो नंबर काढायचा त्याचं व्हायचंच फिजिकल व्हेरिफिकेशन. तो तिकडे बिझनेस आहे की नाही, तो माणूस जागेवरती आहे की नाही, त्यांनी डिक्लेअर केला आहे ती तो करतो की नाही करतो हे बघतच होते. हे सगळं करणं गरजेचं होतं, पण नंतरच्या काळात ते सगळ्या गोष्टींना त्यांनी महत्त्व न दिल्यामुळे त्याचे परिणाम गव्हर्नमेंटला भोगायला लागले. आता हे जे फिजिकल व्हेरिफिकेशन आहे, वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ पर्सन इज रिक्वायर्ड, ते गरजेचं आहे व्हेरिफिकेशन. हे कोणाला वाटलं, POला वाटलं. कधी वाटलं तर आफ्टर
द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. नंतर जरी वाटलं, आता एखादा व्यक्ती काही रजिस्ट्रेशन नंबर काढतो, काय ॲक्टिव्हिटी करतो, प्रत्येकाचे कोणाचे असे दुश्मन पण असू शकतात, असतातच. तेच फोन करतात EFC ऑफिसला की हा माणूस फ्रॉड आहे, बघा असं आहे, हा बिझनेस करतच नाही, हा दाखवतोय करतोय. कुठली इन्फॉर्मेशन कोणतरी जवळचा माणूस जेव्हा कळलं तेव्हाच कळलं. आणि जरी कुठल्या फाईल काढायच्या मंत्र्यांच्या, त्यांना कुठल्या मिळायच्या फाईल त्या, म्हणजे कोणतरी व्यक्ती तिथला आतमधलाच त्यांना ती माहिती प्रोव्हाइड करत देईल तेव्हाच ना. यंत्रणा काय अशी की सिक्रेट माहिती बाहेर जाते कशी काय. त्यामुळे जर अशी कुठली माहिती बाहेर गेली आणि POला वाटलं की इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे, किंवा आणखीन काय त्याच्याकडे सिस्टम असेल, इन्व्हेस्टिगेट केलं, काय माहिती काढली आणि कळलं, तर आफ्टर द ग्रँट रजिस्ट्रेशन ही मे गेट such verification of the place of business done and a verification report along with the other document including photographs shall be uploaded. आता कशा प्रकारे इन्स्पेक्शन करायचं, काय करायचं ह्याचं डिपार्टमेंटला इंटरनल सर्क्युलर असेल, त्याप्रमाणे ते केलं जाईल. पण व्हेरिफिकेशन होईल किंवा इन्स्पेक्शन होईल आणि त्या टॅक्सपेअरला करून द्यावं लागेल, याकरता टॅक्सपेअरला प्रोव्हिजन आहे. कसं काय करायचं हे जो व्यक्ती करेल त्याकडे माहिती असेल. ही कायद्यात माहिती, तो कायद्याचा भाग नाही. कॉमन पोर्टल विदिन अ पिरियड ऑफ 15 वर्किंग डेज फॉलोइंग द डेट ऑफ सच व्हेरिफिकेशन. आणि दुसरा ऑप्शन काय, दुसरा त्यामधला सब रूल, वेअर द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ पर्सन इज रिक्वायर्ड बिफोर. इथे काय बिफोर आहे, इथे काय होतं आफ्टर होतं. बिफोर द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन इन द सर्क्युमस्टॅन्सेस स्पेसिफाईड इन द प्रोव्हिजो टू रूल 9(1). The PO shall get such verification of the place of business done and a verification report along with the other document including photographs shall be uploaded in Form GST RAG 13 on the common portal at least 5 working days prior to the completion of the time period. जो टाईम पिरियड आहे 30 दिवस, त्याच्या अगोदर 5 दिवस काय करायला पाहिजे, हे सगळं अपलोड केलं पाहिजे. म्हणजे त्याचं 30 दिवसामध्ये काय होईल, रजिस्ट्रेशन ग्रँट करता येईल. त्याकरता म्हणजे 25 दिवसामध्ये ही प्रोसिजर पूर्ण करायची आहे. बरोबर आहे ना. आता बाकी पुढचे सबरूल जे आहेत ते याच प्रकारे मांडलेले आहेत, जे आता आपण बोललो ते सगळं आहे. ओके, 7 दिवसामध्ये रिप्लाय करायचं आहे ना. आता 7 दिवसामध्ये जर क्लेरिफिकेशन मागवलं, पहिले RAG 01 आहे, मग अक्नॉलेजमेंट आहे, मग पुढे त्यांना काय मागवायचं आहे, क्लेरिफिकेशन मागवायचं आहे, मग ते RAG 03 मध्ये जाईल, त्याचा रिप्लाय RAG 4 मध्ये जाईल, हे अप्रूव्ह किंवा रिजेक्ट होईल. रिजेक्ट झाला तर RAG 5 आहे. आणि जर ते reject such application and inform the applicant RAG 5. आणि हे जे डीम आहे अप्रुव्हल, इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन, काही ॲक्शन घेतलीच नाही, रिप्लाय केलाच नाही, 7 दिवस 30 दिवस जे काय असतील तर विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन, जे 9(1) मध्ये जर त्याला क्लेरिफिकेशन मागवलं तर त्याचा रिप्लाय येईल. मग विदिन अ पिरियड ऑफ 30 डेज जर त्या केसमध्ये गेला तर, आणि विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ क्लॅरिफिकेशन इन्फॉर्मेशन, जर तितक्या कालावधीत त्याने जर ते रिप्लाय नाही केला तर मग ॲप्रूव्ह समजलं जाईल. डीम टू बी अप्रूव्ह. आता ही तरतूद किंवा हा रूल का केला गेला, मी सेक्शन बघायला यायचा. हे सेक्शन 25(10) सांगतो की द registration or the UIN shall be granted or rejected after due verification in such manner and within such period as may be prescribed. Read with rule 9. याचा वाचला पडते आपण, म्हणजे याप्रमाणे रूल तिकडे आहे 7 किंवा 30 वर्किंग डेजमध्ये फ्रॉम फॉर द रजिस्ट्रेशन अँड 3 वर्किंग डेज, UIN करा 3 डेज आहेत, हे केलं. म्हणजे हा सेक्शन बनवला. आता इथे काय होतं, हा सेक्शन लोक व्यापारी मागत होते की रजिस्ट्रेशन जर घ्यायला गेलो डिपार्टमेंटला तर काही असा कालावधीच नाही आहे की रजिस्ट्रेशन कधीपर्यंत मिळेल. मागायला गेलो
तर तिथे पहिले फॉर्म मागताना साहेब नाही आहेत, हे नाही आहेत, ते नाही आहेत. मग नंतर फॉर्म मिळतो, सबमिट करायला गेलो का मग त्यात परत आणखीन काय गोष्टी आहेत. ह्यातून एक लोकांना रिलीफ पाहिजे होता. तुम्ही एक पिरियड ठेवा, इतक्या दिवसामध्ये रजिस्ट्रेशन येस किंवा नो, ॲक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. डॉक्युमेंट कुठले दिले, काय दिले, हे पहिले मॅन्युअली होते. त्यामुळे डॉक्युमेंट 4 दिले, एक काढून टाकला, कोणाला कळत होतं काय. आता सगळं ऑनलाईन आहे. डॉक्युमेंट प्रॉपर आहेत की नाही, जर प्रॉपर आहेत तर रिजेक्ट करता येणार नाही. मग रिजेक्ट जर करता येणार नाही किंवा रिजेक्ट ते करत नसतील, डीम अप्रुव्हल द्या. अशा प्रकारे जी मागणी होती की जर का ऑनलाईन किंवा ट्रान्सपरन्सी येईल, डॉक्युमेंट दिलेत ते प्रॉपर आहे, त्यांनी रिजेक्ट करायला पाहिजे, ॲक्शन घ्यायला पाहिजे. तुम्ही मॅनपॉवर एवढी ठेवा की 7 दिवसामध्ये किंवा जो प्रिस्क्राईब पिरियड तुम्ही जो काय ठेवाल तो ठेवा, ॲक्शन घेतली गेली पाहिजे. ॲक्शन नाही म्हणजे डॉक्युमेंट बरोबर आहेत, ॲप्रूव्ह व्हायला पाहिजे, सिस्टम ॲप्रूव्ह करेल. RC टू बी इश्यूड इन प्रिस्क्राईब. आता 25(11) काय सांगतो, अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन कुठला फॉर्म आहे, GST RG 6 विथ द इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता आपण रूल 10 वर दिला आहे, त्यामध्ये काय जे 30 दिवस आहेत विदिन 30 days ऑफ लायबल फॉर रजिस्ट्रेशन. यामध्ये एक ऑप्शन काय आहे, तो लायबल झाल्याच्या डेटपासनं 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन देईल किंवा देणार नाही. असं होऊ पण शकते ना, एखाद्या व्यक्तीचा ॲग्रीगेट टर्नर पुढे गेला किंवा त्यांनी राज्याबाहेर सप्लाय केला, तो लायबल झाला, पण त्यांनी नाही केलं रजिस्ट्रेशन. जर नाही केलं तर आफ्टर 30 days ऑफ लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन त्यांनी 30 दिवसानंतर दिलं तर डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ॲज पर रूल 9(1) किंवा 9(3) म्हणजे त्यांनी ज्या दिवशी ते डेट ॲप्लिकेशन केलं त्याचं ॲप्रूव्ह ज्या दिवशी होईल, आयदर पहिल्याच अटेम्पमध्ये डॉक्युमेंट ॲक्सेप्ट झाले तर 9(1) आणि जर दुसऱ्या अटेम्पमध्ये ॲक्सेप्ट झाले क्लिअर देखील दिल्यानंतर, तर ज्या डेटला ॲक्सेप्ट झाले त्या डेटला काय होईल त्याचं रजिस्ट्रेशन ग्रँट होईल. तसं हे जे दिलेलं आहे नॉर्मल प्रोव्हिजन 30 दिवसावर त्यांनी ॲप्लिकेशन केलं असेल तर लायबल कधी झाला, समजा 5 तारखेला झाला, 15ला ॲप्लिकेशन केलं, ओके, आणि 30ला त्याला जेव्हा सर्टिफिकेट द्यायची वेळ येईल तेव्हा रजिस्ट्रेशनची डेट येईल 5 तारीख. 5 नंतर त्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे, ITC पण त्याला मिळणार आहे. पण जर त्यांनी 30 दिवसानंतर ॲप्लिकेशन करतो तर जेव्हा ॲप्लिकेशन करेल तेव्हा त्याला 5 तारखेनंतर जेवढा सप्लाय केला आहे त्यावर त्याला टॅक्स जमा करावाच लागेल, पण ITC मिळणार नाही. कारण त्याचा नंबर जो आलेला आहे ॲप्लिकेशन उशिरा केल्यामुळे, या डेटला सगळी प्रोसिजर पूर्ण केली त्या दिवशी काय होईल, त्या दिवशी सर्टिफिकेट मिळेल. त्या डेटपासून तो पुढे ITC घेईल आणि टॅक्स प्रॉपर कलेक्ट करेल. कुठलाही रूल जेव्हा येतो तेव्हा त्या रूलला आधार असावा लागतो सेक्शनचा. रूल डायरेक्टली येत नाही, सेक्शनमध्ये दिलं आहे पॉवर की याचा तुम्ही रूल बनवा, याप्रमाणे होईल. त्यामुळे इकडे जर का डीन अप्रूव्हल आहे तर डीन अप्रूव्ह करण्याची पॉवर सेक्शनमध्ये कुठल्या आहे ते मी दाखवतो. हे 25(10), 25(11), 25(12) ते मग त्या करत आहेत. व्हेरिफिकेशन होईल, फिजिकल व्हेरिफिकेशन, मग पुढे आता हे सर्टिफिकेट जे येतं ग्रँट ऑफ RC ऑन अप्रूव्हल ऑफ ॲप्लिकेशन 15 डिजिट. आता ह्या 15 तुम्ही बघाल हे नंबर आहेत. हा जो 5वा आला म्हणजे ह्या पॅनचा हा 5वा नंबर आहे, ह्या पॅनचा हा 5वा नंबर आहे त्या राज्यामधला, ह्या स्टेटमधला 5वा नंबर. डिफॉल्ट डिजिट Z आणि चेक कोड 8 हे काय असू शकतं. हा स्टेट कोड आहे, हा पॅन नंबर आहे आणि हा नंबर ऑफ रजिस्ट्रेशन विदिन स्टेट.
5 आहे. टू कॅरेक्टर फॉर अ स्टेट कोड, 10 कॅरेक्टर ऑफ पॅन, 2 कॅरेक्टर्स फॉर द एंटिटी कोड आणि 1 चेकसम कॅरेक्टर. हे आपण आता डिस्कस केलं ते सगळ्या रूलमध्ये मांडलेलं आहे. 10A मध्ये 8 ॲप्लिकेशन, 9 व्हेरिफिकेशन, 10 ग्रँट ऑफ रेसिडेंट सर्टिफिकेट. हे झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग पुढे पहिले हे 45 डेज होतं, लक्षात घ्या. आता या नोटिफिकेशन नंबर दिला आहे 4/8/23 पासून. फर्निशिंग ऑफ बँक डिटेल हे 30 दिवस REG 6 मिळाल्यापासनं किंवा ड्यू डेट ऑफ GSR 1 किंवा जर त्यांनी क्वार्टरली फायलिंग घेतलं असेल तर IFF भरण्यापूर्वी, GSR 1 भरण्यापूर्वी त्यांनी बँक डिटेल्स सबमिट केले पाहिजे. REG 1, REG 2, REG 3, 4 सगळं कळलं आता. वन मध्ये ॲप्लिकेशन, 2 मध्ये PRN, मग 3 मध्ये मोर डॉक्युमेंट मागवले जातील, 4 मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट होईल टॅक्सपेअरकडनं, 6 मध्ये सर्टिफिकेट मिळेल आणि सर्टिफिकेट मिळणार नसेल तर रिजेक्शन जे आहे हे 5 मध्ये होईल. सर्टिफिकेट असं असतं त्या खाली अजून फोटो वगैरे असतात टॅक्सपेअरचे. नाही तर आपण 5 रूल बघितले. 8 ॲप्लिकेशन, 9 व्हेरिफिकेशन, 10 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यू होईल, 10A बँक डिटेल आणि 10B आधार ऑथेंटिकेशन. आता एखाद्या राज्यामध्ये एखादा व्यक्ती 2 ठिकाणी बिझनेस करत असेल. आता डीमार्टचं कसं आहे बघा, डीमार्टचा अनेक ठिकाणी बिझनेस आहे, पण त्यांचा डेटा क्लाउडला असेल ना तर त्यांना रिटर्न सबमिट करायला डेटा एकत्र मिळतो. पण जर तेवढ्या मोठ्या स्वरूपात जर का बिझनेस नसेल तर डेटा सेंट्रलाइज ठिकाणी ठेवणं कठीण असेल तर मग 2 ठिकाणी डेटा वेगवेगळा आहे तर तो एकत्र आल्याशिवाय रिटर्न फायलिंग होऊ शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. पहिली तरतूद काय होती की तरतूद अशा प्रकारची होती, जर का वेगळी ॲक्टिव्हिटी असेल, म्हणजे जर का एका ठिकाणी एका शॉपमध्ये फुटवेअरचा बिझनेस आहे, दुसरा मोबाईलचा आहे, तर त्याला बिझनेस व्हर्टिकल म्हणत होते. आणि त्या बिझनेस व्हर्टिकल जर असेल म्हणजे वेगळ्या स्वरूपाचा बिझनेस तर 2 नंबर दिले जात होते एका राज्यामध्ये किंवा एका युटीमध्ये. वेगळ्या राज्यामध्ये 2 रजिस्ट्रेशन घ्यायलाच पाहिजे, पण एका राज्यामध्ये ज्या वेळेस एखादा व्यक्ती एकाहून जास्त ॲक्टिव्हिटी करतो, एकाहून जास्त ठिकाणी काय बिझनेस करत असेल तर ज्यावेळेस तो ॲप्लिकेशन देईल, अ पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट शॅल ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन. गव्हर्नमेंटकडनं त्याला रजिस्ट्रेशन सिंगलच मिळेल आणि त्या रजिस्ट्रेशनमध्येच रिटर्न फाईल तो करेल. त्या एका नंबरवरती तो सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतो. गव्हर्नमेंटकडनं त्याला 2 नंबर घेण्यासाठी कंपल्शन नाही. एक ॲड्रेस आहे तिकडे द्या प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस आणि इतर जे ॲड्रेस असतील ते डिक्लेअर करा ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आणि ॲक्टिव्हिटी करा, टॅक्स कलेक्ट करा, इन्व्हॉइस सप्लाय घ्या, ITC क्लेम करा आणि रिटर्न भरा, पेमेंट करा. गव्हर्नमेंटला आपला उद्देश साध्य होतो. पण टॅक्सपेअरला जर का डिफिकल्टी येत असतील तर प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस इन अ स्टेट ऑर युटी मे बी ग्रँटेड, म्हणजे त्याची इच्छा असेल तर त्याला सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर इच सच प्लेस ऑफ बिझनेस मिळू शकेल, पण काही अटी शर्तीवरती सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब. मग याकरता रूल 11 दिलेला आहे. त्यात हे दिलं आहे की कंडिशन काय असतील. सब रूल 1 मध्ये कंडिशन्स फॉर सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट. काय कंडिशन असतील. 11.2 मध्ये सेपरेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेबल फॉर इच प्लेसेस ऑफ बिझनेस.
आणि व्हेरिफिकेशन अँड ग्रँट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, हे 3 सब रूल आहेत. त्यातला 11(1) जो आहे त्यामध्ये कंडिशन काय बघा, की ज्या वेळेस ॲप्लिकेशन दिलं जातं त्यामध्ये चूज करायला लागतं की बिझनेस टॅक्स कशाप्रकारे पे करणार. जर सिलेक्ट केलं नाही कंपोजिशन सप्लायर तर तो 9(1) प्रमाणे टॅक्स पे करणार. कंपोजिशन सिलेक्ट केलं म्हणजे सेक्शन 10 कंपोजिशन बिल्डरचं आहे त्याप्रमाणे टॅक्स पे करणार. जेव्हा एकाहून जास्त ठिकाणी बिझनेस असेल तर प्लेस ऑफ बिझनेस डिफाईन केलं आहे, अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरली कॅरिड ऑन and includes warehouse, godown, any other place where a taxable person stores his goods, supplies or receives goods. आता काही वेअरहाऊसमध्ये माझे गुड्स येतात. एक माझं ऑफिस आहे किंवा शॉप आहे, तिकडे कंट्रोल आहे की मॅन्युफॅक्चररला ऑर्डर पाठवायची आणि तिथनं गुड्स आले का मार्केटला मी डिस्ट्रीब्युटर असेल तर मी पाठवेन. पण मी माल घेतो कुठे, तर वेअरहाऊस आहेत वेगवेगळे. तर वेअरहाऊसची मी ॲग्रीमेंट केलं आहे की माझे गुड्स येतील कुठे जर राहतील, मग काय पेमेंट करायचं, किती रेंट त्या गुड्स ठेवायचे सगळं ठरलेलं असतं. तर इथे काय दिलं आहे की ते वेअरहाऊससुद्धा काय आहे की प्लेस ऑफ बिझनेस आहे, म्हणजे हे डिक्लेअर करायला लागेल ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. गोडाऊन असेल ते पण सांगायला लागेल. एनी अदर प्लेस वेअर टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स हिज गुड्स, supplies or receives goods, services or both, or a place where a taxable person maintains his books of account. जिकडे जिकडे बिझनेसच्या ज्या ज्या ॲक्टिव्हिटी होतील त्या सगळ्या या डेफिनेशनप्रमाणे प्लेस ऑफ बिझनेसमध्ये कव्हर होतील. एनी पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट ऑर युटी रिक्वायरिंग, त्याची गरज आहे सेपरेट रजिस्ट्रेशनसाठी फॉर एनी सच प्लेस ऑफ बिझनेस अंडर सेक्शन 25(2) शॅल बी ग्रँटेड सेपरेट रजिस्ट्रेशन इन रिस्पेक्ट ऑफ इच सच प्लेस ऑफ बिझनेस. मी समजा इथे अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरी कॅरिड आउट, हे 2 असतील. एक शहराच्या एका भागात आहे, एक वेगळ्या शहरात आहे किंवा त्या शहराच्या दुसऱ्या भागात आहे. तर या तरतुदीप्रमाणे शॅल बी ग्रँटेड त्याला दिला जाऊ शकतो सेपरेट रजिस्ट्रेशन नंबर. कंडिशन काय, सच पर्सन हॅज मोर दॅन 1 प्लेस ऑफ बिझनेस आहे, डिफाईन केला इकडे 85. तो बोला गोडाऊन म्हणजे आम्ही माल डायरेक्टली विकतो, नंबर वेगळ्या गोडाऊनला पाहिजे, मिळेल. सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज बिझनेस प्लेस ऑफ बिझनेस इफ, काय म्हटलं आहे ही कंडिशन आहे. जर एका बिझनेस करता एका नंबर करता सेक्शन 10 असेल, दुसऱ्या करता पण 10च पाहिजे. एका करता 9 असेल, दुसऱ्या करता पण 9च पाहिजे. एकाच पद्धतीने दोन्ही नंबरला टॅक्स जमा केला पाहिजे. ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन शॅल पे टॅक्स अंडर द ॲक्ट. आणखीन काय कंडिशन आहे की जर का 2 नंबर घेतले असतील त्यांनी एकमेकांशी कुठलाही व्यवहार केला, ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन शॅल पे टॅक्स अंडर द ॲक्ट ऑन सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ मेड टू अनदर रजिस्टर्ड प्लेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन अँड इश्यू अ टॅक्स इनवॉइस बिल ऑफ सप्लाय ॲज मे बी. टॅक्सेबल सप्लाय केला एका नंबरने दुसऱ्या नंबरला टॅक्स इनवॉइस इश्यू करायचं. एक्झाम सप्लाय जर केला त्याकरता डॉक्युमेंट आहे बिल ऑफ सप्लाय. आपण जेव्हा सेक्शन 31 बघू त्यावेळेस कुठले डॉक्युमेंट बनवायला लागतात ते त्यामध्ये येईल. आता इथे फक्त एवढंच आहे, आत्ता ह्या वेळेला एवढं समजून घ्यायचं आहे की 2 वेगवेगळे नंबर आहेत, तर ते 2 वेगळे पर्सन असल्याप्रमाणे या कायद्यामध्ये त्याला समजलं जाईल, ट्रीटमेंट दिली जाईल. एकमेकांशी व्यवहार केला, आता माझा जो बिझनेस आहे मी मला पैसे देईन का, पैसे देणार नाही, पण इनवॉइस इश्यू करा, टॅक्स कलेक्ट करा, म्हणजे टॅक्स जमा करा. जर इनवॉइस इश्यू केला तर दुसरा बिझनेस जो इनवॉइस आपला घेईल तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याकरता पात्र असेल. बाकी इतरांना ज्या तरतुदी लागू आहेत त्या माझ्या स्वतःच्याच बिझनेसच्या 2 नंबरला लागू असतील. फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी, हा क्लॉज बी आहे, दोन्हीकडे एकच नंबर असला पाहिजे. याप्रमाणे for the purpose of clause B, it is hereby clarified that where any place of business of a registered person
that has been granted a separate registration becomes ineligible to pay tax under section 10. ऑल अदर म्हणजे जर का एक नंबर कंपोजिशनमध्ये आहे, दुसरा पण कंपोजिशनमध्ये आहे, तर कंपोजिशनमध्ये जर का टॅक्स पे करायचा असेल तर त्याच्यामध्ये काही अटी शर्तीवरच कंपोजिशन डीलरला टॅक्स पे करता येतो. एकतर पहिली गोष्ट ॲग्रिगेट टर्नओव्हर 1.5 करोडच्या आत पाहिजे, समजा तो आहे पण राज्याबाहेर सप्लाय करायचा नाही. पूर्वी असं होतं की ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करायचा नाही, आता करता येतो. परत त्यांनी काही नोटिफाईड गुड्स दिले, ते जर का सप्लाय करत असेल तर कंपोजिशन स्कीम मिळणार नाही. मग जर 2 नंबरपैकी एका नंबरने असं कुठलं अटीशर्तीचं उल्लंघन केलं तर मग तो सेक्शन 9मध्ये टॅक्स भरण्याकरता पात्र होतो. इतर सगळे नंबर मग त्याचप्रमाणे सेक्शन 9मध्येच टॅक्स भरण्याकरता पात्र होतो. सेक्शन 10 गव्हर्नमेंट टॅक्स पे करायला देतं, पण त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. ते जर फॉलो केले तरच सेक्शन 10मध्ये टॅक्स भरण्याकरता टॅक्स पेयर पात्र राहतो. एकाच पद्धतीने मी 2 नंबरमध्ये टॅक्स भरतोय आणि एक नंबर जर अपात्र झाला तर ॲटोमॅटिक दुसरा नंबर पण काय होईल, सेक्शन 9मध्ये मग टॅक्स त्याला भरायला लागेल, दोन्ही अपात्र होते. becomes ineligible to pay tax under section 10. All other registered places of business of the said person shall become ineligible to pay tax under the said section. इलेवन 2 सांगतो की बाकी प्रोसिजर तुम्ही REG 1 प्रमाणे करा आणि रूल 9 आणि 10 जे आहेत हे यथावश्यक परिवर्तनासहित ॲप्लिकेबल होतील. म्युटॅटिस मुटॅन्डिसचा अर्थ आहे यथावश्यक परिवर्तनासह. सेपरेट नंबर आहे, ॲप्लिकेशन करा रूल 8 प्रमाणे. 9 प्रमाणे व्हेरिफिकेशन होईल, 10 प्रमाणे त्याला ग्रँट सर्टिफिकेट होईल पुढे. आता इथे कसं आहे, त्यांनी आधी केलेलं आधार ऑथेंटिकेशन, मग ते परत करायची गरज असेल तर करायचं, अदरवाईज नाही करायचं. म्हणून काय म्हटलं आहे, यथावश्यक परिवर्तन असेल. सगळ्याच गोष्टी लागू होतील गरजेचं नाही, ज्या लागू होत नाही त्या सोडून द्या. स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, यांच्या ब्रँचेस ऑल ओव्हर इंडियामध्ये 200पेक्षा अधिक असतील. आता त्यांना चॉईस काय, इट कॅन डिक्लेअर मुंबई मेन ऑफिस ॲज अ प्रिन्सिपल प्लेस अँड अदर ब्रँचेस ॲज ॲडिशनल प्लेस अँड टेक अ सिंगल रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्र. डिफॉल्ट प्रोव्हिजन एवढीच आहे, पण जर त्यांची गरज असेल तर ते 2 रजिस्ट्रेशन घेऊ शकतात महाराष्ट्रामध्येच. आता जसं रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, यांचं एक रिटेल स्टोर आहे हॅव्हिंग 2 प्लेसेस ऑफ बिझनेस, रिलायन्स मॉल आणि रिलायन्स जिओ, स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये. तर कंपनी इज हॅव्हिंग 1 पॅन, एकाच कंपनीची 2 बिझनेस आहेत. दे कॅन ऑप्टेन सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर अ डिफरंट सेपरेट बिझनेस प्लेसेस इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. मॉल करता रिलायन्स मॉल करता वेगळा घेतील, रिलायन्स जिओ करता वेगळा घेऊ शकतात. घेण्याची त्यांना कंपल्शन नाही आहे महाराष्ट्रामध्ये. एका ठिकाणी 1 नंबर पुरेसा आहे, पण त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वेगवेगळे 2 नंबर हवे असतील तर ते सबसेक्शन 2 प्रमाणे घेऊ शकतात आणि रूल 11 प्रमाणे ते प्रोसिजर करू शकतात. तिसरं आहे, आता स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेऊ शकतो कुठलाही पर्सन, एनी पर्सन दो नॉट लायबल. 22 किंवा 24 ॲप्लिकेबल होत नाही तरी पण मे गेट हिमसेल्फ रजिस्टर्ड व्हॉलंटरीली, स्वइच्छेने. आता स्वइच्छेने रजिस्ट्रेशन तिथं घेत असेल तर जे ऑब्लिगेशन्स इतरांना ॲप्लिकेबल आहेत, लागू आहेत, तेच त्याला पण लागू असतील. ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ CGST ॲक्ट ॲज ॲप्लिकेबल टू रजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सनला जे तरतुदी लागू आहेत त्याच तरतुदी शॅल अप्लाय टू सच पर्सन, त्या पर्सनला पण लागू होईल जो स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेतोय तो. त्याला वेगळी काय सूट मिळणार नाही की बघा मी गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करून देतोय तर काहीतरी मला सूट द्यावी, तसं काय त्याला द्यायचं नाही गव्हर्नमेंट. Raj Associates, an architect firm, starts a new business in Mumbai. Raj Associates is not liable for registration as per section 22 किंवा 24. But if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per section 25(3). आता ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरला जातो तेव्हा त्यामध्ये रिझन विचारलं जातं. मग त्यात ते 22च्या कुठल्या सेक्शनप्रमाणे ॲप्लिकेशन करतायत, 24चा त्यांना कुठला सेक्शन लागू झाला हे त्यात द्यायला लागतं, रिझन फॉर रजिस्ट्रेशन.
रिझन टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन, क्रॉसिंग द थ्रेशोल्ड, इंटरेस्ट रेट्स अप्लाय केला म्हणून, जे आता आपण त्यात वाचले त्यातलेच सगळे ऑप्शन यातनं चूज करायला लागलं कुठलं आहे. आणि जर स्वइच्छेने आहे तर मग हा घेऊ. इथे हे पेपरवरती असं येतं, तिकडे ड्रॉपडाऊन लिस्ट येते, त्यातून चूज करायचं असं. क्लिक करा, एक ऑप्शन चूज करा कुठला आहे. आता 2 नंबर काढल्यानंतर जे एका राज्यामधले असो का 2 वेगवेगळ्या राज्यांमधले असो, GSTच्या कायद्यामध्ये पॅन एक आहे, पण प्रत्येक राज्यामध्ये त्याला रजिस्ट्रेशन वेगवेगळं घ्यायला लागतं. तर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन्ड ऑर इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन मोर दॅन 1 रजिस्ट्रेशन वेदर इन 1 स्टेट, एका राज्यामध्ये 2, जसं महाराष्ट्रामध्ये एक तुमचा बिझनेस सेजमध्ये आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये, एक स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाहेर आहे, म्हणजे इथे 2 नंबर घ्यायला लागतील महाराष्ट्रामध्ये. वेदर इन 1 स्टेट और UT और मोर दॅन 1 स्टेट और UT शॅल इन रिस्पेक्ट ऑफ ईच सच रजिस्ट्रेशन बी ट्रीटेड ॲज डिस्टिंक्ट पर्सन. तो वेगळा अलग बिझनेस आहे, वेगळा नंबर आहे, वेगळा पर्सन आहे, या प्रकारे त्याला ट्रीट केलं जाईल फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. या कायद्यामध्ये तो वेगवेगळा नंबर आहे, 2 ते वेगवेगळे नंबर आहे समजलं जाईल. राज अँड सन्स अँड आर्किटेक्ट फर्म हॅज अ रजिस्टर्ड हेड ऑफिस इन मुंबई. इट हॅज स्टार्टेड अनदर ब्रँच इन स्टेट ऑफ गोवा. तर हे मुंबई आणि गोवा हे दोन्ही त्यांचे आहेत, ते या कायद्यामध्ये GSTच्या ट्रीट केले जातील. 2 वेगवेगळे पर्सन आहेत, अलग पर्सन आहेत. आता एका राज्यामध्ये रजिस्टर्ड बिझनेस आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये जर का पेट्रोल पंप असेल, वाईन शॉप असेल, तर हे 2 पण काय असतील, वेअर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन ऑर इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन अ स्टेट ऑर UT इन रिस्पेक्ट ऑफ एन एस्टॅब्लिशमेंट हॅज ॲन एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट UT. इथे रजिस्टर प्लेस नाही आहे, या दोघांमधला व्यवहार पण असेल तो पण काय समजला जाईल, बी ट्रीटेड ॲज एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट. 2 रजिस्टर बिझनेस किंवा एक रजिस्टर आहे, दुसरीकडे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आयदर GST कायद्यात त्याला रजिस्ट्रेशन ॲप्लिकेबल नाही आहे किंवा दुसऱ्या राज्यात तो एकदम सप्लाय करत असेल, पण ह्या दोन्हीकडचा जो व्यवहार आहे तो वेगळ्या पर्सनशी केला असंच ट्रीट केलं जाईल. हे एक्झाम्पल खाली दिलं इकडे. पॅन हवा आहे, पॅन गरजेचं आहे, पॅन काढावंच लागेल. डॉक्युमेंटेशन कुठली लागतील, तर इकडे 25/6 सांगतो की पॅन लागेल, पॅन गरजेचं आहे. आता नंतर त्यांना आधार कंपल्सरी करायचं होतं, अशी काय तरतूद यात नव्हती, म्हणून मग अमेंडमेंट करून 25(6) नंतर 25(6)A, B, C, D असे आणले. आलं लक्षात. या D मध्ये काय सांगितलं की जे 6A मध्ये, 6B मध्ये, 6C मध्ये सांगितलं आहे की आधार जोडणी करायला लागेल, ते ॲप्लिकेबल नाही आहे सच पर्सन और क्लास ऑफ पर्सन, म्हणजे हे सिटीजन ऑफ इंडिया नाही आहेत, डिपार्टमेंट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आहे, लोकल अथॉरिटी आहे, यांच्याकरता आधार जोडणी करण्याची गरज नाही, बाकीच्यांना करायला लागेल. पोझिशन ऑफ आधार नंबर नॉट ॲप्लिकेबल, नॉट अप्लाय टू क्लास ऑफ पर्सन, कोण गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स किंवा जे सिटीजन ऑफ इंडिया नाही आहे त्यांच्याकरता 25(6)D मध्ये काय दिलं आहे, त्यांना सूट दिलेली आहे. बाकी तुम्ही बघाल तर 25(6)A सांगतो की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल अंडरगो ऑथेंटिकेशन और फर्निश प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर इन सच फॉर्म अँड मॅनर अँड विदिन सच टाईम ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर किंवा घेत असताना आधार जोडणी कधी करायला लागेल, कसं करायला लागेल, हे वेगळ्या बघितलं आपण 9 मध्ये दिलेलं आहे, ते करावं लागेल, हे या सेक्शनमध्ये आणलं. आणि जर आधार नंबर नसेल मग त्याला वेगळा पर्याय दिला जाऊ शकतो, किंवा फेल झालं तर वेगळा पर्याय मग दिला जाईल, फिजिकल व्हेरिफिकेशन. आता हे जे आधार जोडणी आहे, हे जे नवीन नंबर घेतील त्यांना घ्यावंच लागतं, पण जे एक्झिस्टिंग टॅक्स पेअर आहेत त्यांच्याकरता काय, जसा हा नियम आणला तर त्यात त्यांनी हा रूल 10B काय काढला
की फॉर फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन, एखाद्याचा नंबर जर POने कॅन्सल केला असेल, म्हणजे जर एखादा व्यक्ती एखादा टॅक्सपेअर जर प्रॉपर ऑब्लिगेशन फॉलो करत नसेल तर सेक्शन 29 सेक्शन 2मध्ये POकडे असे अधिकार आहेत की त्याचा नंबर कॅन्सल केला जातो. मग टॅक्सपेअरला डिपार्टमेंटकडे जाऊन नंबर माझा तुम्ही पूर्ववत करा म्हणून मग प्रोसिजर करायला लागते. मग त्या केसमध्ये ती प्रोसिजर करण्याकरता पहिल्यांदा त्याला आपला आधार ऑथेंटिकेशन करायला लागतं. रिफंड पाहिजे असेल तर रिफंडचे 2 रूल आहेत. यात रिफंड पाहिजे असेल तरी पहिल्यांदा आधार ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. आता हे जे आहे द रजिस्टर पर्सन अदर दॅन पर्सन म्हटलं 6D हू हॅज बीन इश्यूड अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 10 शॅल अंडरगो ऑथेंटिकेशन ऑफ द आधार नंबर ऑफ द प्रोप्रायटर. प्रोप्रायटर करता, HUF साठी करता, कंपनी करता मॅनेजिंग डायरेक्टर और एनी होल टाइम डायरेक्टर, कंपनी करता है मैनेजिंग कमिटी ऑफ एन एसोसिएशन ऑफ पर्सन और बॉडी ऑफ इंडिविजुअल, सोसायटी और द ट्रस्टी, बोर्ड ऑफ ट्रस्टी इन केस ऑफ ट्रस्ट. जे की पर्सन असतात त्यांचं काय केलं जाईल, आधार ऑथेंटिकेशन केलं जाईल. प्रोप्रायटरशिप फर्म आहे, तुम्हीच मालक आहात, तुमचंच केलं जाईल. पण जर पार्टनरशिप फर्म तुमच्या चौघांची असेल तर मग एका पार्टनरला ज्याला ऑथोराईज केलं GST करता, मग त्या पार्टनरचं काय होतं, तिथे आधार ऑथेंटिकेशन होईल. एनी पार्टनर इन केस ऑफ पार्टनरशिप फर्म. करता HUF मध्ये जो करता म्हणून डिक्लेअर केलेला आहे त्याचा होईल आधार ऑथेंटिकेशन. 6A मध्ये सांगितलं की आधार ऑथेंटिकेशन होईल. पुढे रूल केला त्याचा. 6B एव्हरी इंडिव्हिज्युअल. मग या प्रकारे बघा, हे तुम्ही बघाल वाचाल हे काढून, तर यामध्ये अशा प्रकारे लिहिलं जातं इन एक्झरसाइज ऑफ द पॉवर कन्फर्ड. हे नोटिफिकेशन नंबर दिला आहे, त्यामध्ये या प्रकारे हे वाक्यरचना आली. यांना हे करायला लागेल. एव्हरी पर्सन अदर दॅन इंडिव्हिज्युअल असेल तर मग हे यामध्ये दिलेलं आहे 6C मध्ये. कळलं? तर रूलमध्ये पण दिलं आहे, सेक्शनमध्ये पण दिलं आहे. सेक्शनमधला रूल येतो, हे करावं लागेल, हे तरतूद सांगते. कसं करायचं रूल सांगते. A आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल. 6B सांगतो इंडिव्हिज्युअलसाठी, अदर दॅन इंडिव्हिज्युअल 6C सांगतो, आणि 6D मध्ये एक्झम्पशन कोणाला असेल, सूट कोणाला असेल हे सांगतो. आणि ते नोटिफाय करणार आहे, मग त्याने त्याप्रमाणे ते नोटिफाय केलं आहे. ह्या नोटिफिकेशन नंबर आहे. जी कुठली कार्यवाही होईल त्याची कार्यवाही करणारा जो व्यक्ती असतो त्याला हे बघायला लागतं की आपल्याला कुठला सेक्शन, कुठला रूल, कुठले नोटिफिकेशनमुळे ते आपण करतोय. हे जरी कंटाळवाणा वाटत असलं तरी तुम्हाला या एवढ्या बारकाईने ते विचारात घ्यायला लागेल. म्हणून मी सगळीकडे रेफरन्स दिलेले आहेत की नोटिफिकेशनचा रेफरन्स दिला आहे, नोटिफिकेशन नंबर काय. 25(7) मध्ये आहे रजिस्ट्रेशन फॉर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. आता आपण हे बघतोय काय, डॉक्युमेंटेशन काय लागेल हे बघतोय. तर याच्यामध्ये जो NRTP असेल, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट, 25(6) म्हणतो ना, पॅन लागेल. तर NRTPकडे पॅन कुठं येईल, जो वेगळ्या देशामधला आहे. मग नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मे बी ग्रँटेड, ही तरतूद जिकडे सेक्शन 27 मध्ये रूल त्याच्या 13 आहे, त्यात सांगितलं जाईल ते डॉक्युमेंट तयार लागतील. 25(8) मध्ये याल तर 25(8) मध्ये हे की 22 किंवा 24च्या तरतुदीप्रमाणे एखाद्या व्यक्तीला रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य झालेलं असताना पण जर तो रजिस्ट्रेशनची तरतूद असताना पण प्रोसिजर करत नसेल तर वेअर अ पर्सन इज लायबल टू बी रजिस्टर अंडर धिस ॲक्ट, म्हणजे सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे, आणि फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन. मग POकडे पॉवर काय, द प्रॉपर ऑफिसर मे without prejudice to any action which may be taken under this act or under any other law for the time being in force, proceed to register such person in such manner. या अधिनियमान्वये नोंदणी करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तीने नोंदणी करण्यात कसूर केली असेल तर
PO संबंधित अधिकाऱ्यास या नियमान्वये अथवा त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये करण्यात येईल त्या कोणत्याही कार्यवाहीस हानी न पोचवता विहित करण्यात येईल अशा रीतीने अशा व्यक्तीची नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू करता येईल. मग कशी सुरू करायची? मग त्यांच्याकरता रूल 16 आहे. यामध्ये मग रूल आला का कुठला तरी फॉर्म आला, त्या फॉर्म थ्रू काय होईल, त्याला ऑर्डर दिली जाईल की PO कंडक्ट एनी सर्वे, इन्स्पेक्शन, एन्क्वायरी और एनी अदर प्रोसिडिंग. माहिती पडलं. आता कसं होतं बघा की सर्वे कसा केला जातो, तर काही बँकांकडनं माहिती काढायची असेल मग तो वेगळा सेक्शन आहे, वेगळी पॉवर आहे तिकडे डिपार्टमेंटला की ते माहिती मागवतात की असा कोण व्यक्ती आहे का की जो GST रजिस्टर नाही आहे आणि त्यांनी तुमची जी बँकेत पैसे येतात जातात त्याची एक अमाऊंट, सर्टन अमाऊंटच्या वरती अमाऊंट गेले किंवा आम्हाला तुम्ही या वर्षी जे व्यक्ती रजिस्टर झालेले आहेत त्यांचा आम्हाला तुम्ही डेटा द्या, टर्नओव्हर किती केला डेटा द्या. डेटा मागवला बँकेकडनं डिपार्टमेंटनी GSTच्या, तर त्यानुसार जर कळलं की एखाद्या टर्नओव्हर खूप जास्त आहे, अमाऊंट खूप जास्त आलेली आहे पण तो रजिस्टर नाही आहे GSTमध्ये आणि तो एक्झाम्स अप्लाय पण करत नाही आहे, म्हणजे तो लायबल होतो. मग त्याला फाइंड्स पर्सन लायबल टू रजिस्टर फेल टू अप्लाय फॉर द सेम, त्याला टेम्पररी रजिस्ट्रेशन बाय इश्युइंग अन ऑर्डर रिजिटेबल दिले जाईल त्या ऑर्डरमध्ये. आता त्याला ही ऑर्डर दिले, तो लायबल आहे हे आयदर मान्य होईल किंवा होणार नाही, तर तो अपील करू शकतो. जर मान्य असेल तर त्यांनी मग विदिन 90 डेज काय करायला पाहिजे, ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे किंवा मी लायबल असताना आपण काय केलं, ॲप्लिकेशन नाही केलं. 30 दिवस निघून गेले. आता तो 90 दिवस ज्यावेळेस ॲप्लिकेशन करेल, तो लायबल ज्या दिवशी होता डिपार्टमेंटला कळलं आहे तिथपासून त्याला लायबिलिटी भरायला लागेल, 90 दिवस मिळणार नाही. कारण ज्या डेटला त्याचं ॲप्रुव्हल होईल त्याला ती डेट मिळेल रजिस्ट्रेशनची. पण जर त्याला हे मान्य नसेल तर तो अपील फाईल करेल. अपील त्याच्या अगेन्स्ट गेलं तर मग त्याला 30 दिवसामध्ये काय करायला लागेल, ॲप्लिकेशन करायला लागेल. आणि जर त्याच्या फेवरमध्ये गेलं तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, ऑर्डर जी ती विड्रॉ होईल. कुठलाही जेव्हा कायदा केला जातो तेव्हा त्याचं तो ज्याच्यावरती लागू होतो कायदा, जर त्याने त्याचं पालन केलं नाही तर त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायची. आता आपण टॉपिक होतो रजिस्ट्रेशन, तर ही ॲक्शन आहे, काढा ऑर्डर, त्याला पाठवा नोटीस, म्हणजे अगेन्स्ट तो अपील करू शकतो, त्याचा हक्क आहे. समजलं ना, ह्याला म्हणतात सूब रजिस्ट्रेशन. तो ॲप्लिकेशन करत नाही तर त्याच्या वतीने त्याला तू टॅक्स भरणं गरजेचं आहे हे सांगण्याची ही ऑर्डर. UN दिला जातो. 25(1) मध्ये काही दिलं असेल ते कोणा करताय, नॉर्मली जे बिझनेस करतात त्यांच्या करताय. आणि ही तरतूद जी आहे ती जे एनी स्पेशलाइज एजन्सी ऑफ द युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन UNO or any multilateral financial institution and organization notified under the United Nations Act 1947 consulate किंवा एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्रीज. बघा एखाद्या देशामध्ये काही दंगल होते, काय अशी दुर्घटना होते, भूकंप येतो, तेव्हा त्याचा दूतावास जो असतो, कंज्युलेट जो असतो, त्याच्याकडनं माहिती घेतली जाते इतर कंट्रीजकडनं की आमचे नागरिक सुरक्षित आहेत की नाही. मग त्यांना तिकडनं बाहेर कसं काढता येईल हे प्रत्येक देश करत असतो. त्यामुळे जो 2 देशांमधला व्यापार असतो तो करण्याकरता तर हे जे प्रतिनिधी असतात त्यांचं एक ऑफिस असतं, त्याला कन्झुलेट किंवा एम्बॅसी म्हणतात. त्यांच्या थ्रू 2 देशांमधलं जे मैत्रीपूर्ण संबंध आहे किंवा आपले पंतप्रधान वेगवेगळ्या देशांना जाऊन भेट देतात, तिकडे जाऊन मग आपल्याकडे काही परदेशी गुंतवणूक व्हावी म्हणून प्रयत्न करतात किंवा परराष्ट्र मंत्री करत असतील, अशा वेळेला काय होतं, या ऑफिसेस थ्रू कम्युनिकेशन होतं. आता ते ऑफिस इथे आहे तर त्यांना इंटरनेट सर्व्हिस लागेल, ऑब्वियसली इतर गोष्टी लागतील, त्या ते परचेस करतील, टॅक्स भरतील. पण अशा प्रकारे कन्ज्युलेट, एम्बॅसी किंवा अशा ज्या काही एजन्सीज आहेत यांच्याकडनं टॅक्स घेण्याची प्रथा नाही आहे. मग त्यांना रिफंड दिला जातो टॅक्स. पण व्यापाऱ्यांना सांगितलं जाऊ शकत नाही की बा यांच्याकडनं टॅक्स घेऊ नका. कोण कन्ज्युलेट आहे, कोण एजन्सी आहे, व्यापाऱ्याला आपलं काम दिलं आहे, तू तुझा टॅक्स घे,
त्यांच्याकडून नंबर घे, ते UIN देतील, तो UIN रेकॉर्ड कर, त्यांना इन्व्हॉइस, आणि मग त्यांना प्रोसिजर दिलं आहे की तुम्ही पहिलं रजिस्ट्रेशन घ्या, UIN मिळेल तुम्हाला 3 दिवसामध्ये, आणि एनी अदर पर्सन और क्लास ऑफ पर्सन हे या थ्रू का होईल त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, ते दिलं याच्यामध्ये. मग त्याप्रमाणे ते ॲप्लिकेशन करतील रूल 17(1) मध्ये. मग त्यांना एकच नंबर घ्यायचा आहे इंडियाकरता, प्रत्येक स्टेटमध्ये नंबर नाही घ्यायचा, एक नंबर दिला जाईल. भारतामधला कुठेही तुम्ही सर्व्हिस घ्या, गुड्स घ्या, तो नंबर दिला तर त्या नंबरवरती जो कोण सप्लायर असेल तो टॅक्स रेकॉर्ड करेल त्या नावाने, आणि नंतर ते 17(1) काय म्हणतो, UIN ॲप्लिकेशन टू द टेरिटरी ऑफ इंडिया, हे संपूर्ण भारताकरता असेल. जसं सर्व्हिस टॅक्स करता एकच नंबर होता, तसा यांना एकच नंबर पुरेसा आहे, कारण उद्देश एवढाच आहे, त्यांना टॅक्सचा रिफंड द्यायचा. त्यांच्याकरता REG 13 आहे. ओके, आणि 25(10) मध्ये RC टू बी ग्रँटेड और रिजेक्टेड आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन, ते काय डेटपासून मिळेल रजिस्ट्रेशन ते दिलं आहे. आणि 25(12) मध्ये डीम ग्रँटेड, रजिस्ट्रेशन ऑफ UIN शॅल बी डीम टू हॅव बीन ग्रँटेड आफ्टर एक्सपायरी ऑफ द पिरियड. 25(10) मध्ये तो पिरियड दिला आहे, 3 दिवस, 7 दिवस, 30 दिवस, तो एक्सपायर झाला. इफ नो डिफिशियन्सी हॅज बीन कम्युनिकेटेड टू द ॲप्लिकंट विदिन दॅट पिरियड. कळलं एवढं सेक्शन? तुम्ही ज्या वेळेस कुठलंही कराल त्यावेळेस तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे की तुम्ही जे करताय ते कुठल्या सेक्शनप्रमाणे करताय आणि कुठल्या रूलप्रमाणे करताय. हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस होईल की आपण जे करतोय ते असं अंधारात तीर मारत नाही, कुठल्या अधिकारात, कुठल्या जबाबदारीत, कुठलं सेक्शन सांगतोय म्हणून करतोय हे कळलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक फॉर्मवरती रूल दिलेले असतात. तुम्ही जसं बघाल की इथे कुठलाही फॉर्म काढा, कुठलाही फॉर्म बघा, हा दिला आहे रूल 85, हे दिलं आहे. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे की हा रूल 85 मध्ये वाचा काय दिलं आहे. वेळ द्यावा लागेल तुम्हाला, मग तुम्हाला हळूहळू याच्यामध्ये मॅच्युरिटी, परिपक्वता येईल की कळेल की आपण काम कसं करतो, काय बेसिसवरती करतो. REG 392 कम्युनिकेट करा, डॉक्युमेंट क्लिअर नाही आहेत, माहिती मागवा, तो रूल हा आहे. मग ह्याच्यावरती क्लेरिफिकेशन देईल टॅक्स पेअर. REG 4 देईल, हा रूल 92 मध्ये आहे. मग हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल जी प्रोसिजर चालली आहे, ही रूल रिजेक्ट करायचं आहे. तर 94 मध्ये रिजेक्शन आहे, डॉक्युमेंट प्रॉपर नाही, क्लेरिफिकेशन प्रॉपर नाही आहे, किंवा क्लेरिफिकेशन कम्युनिकेटच नाही केलं तर रिजेक्शन करायचं आहे. आणि 10(1) मध्ये काय सर्टिफिकेट द्यायचं, बस तेच दिलं तिकडे. प्रत्येक फॉर्मवरती अशी माहिती येईल. TDS आणि TCS साठी मग रूल जो आहे तो 12 आहे. ORDR रूल 14 आहे. आता 18 मध्ये काय दिलं आहे की जो नेम बोर्ड असतो, दुकानदार असतील, तुम्ही बघाल त्या दुकानाच्या बोर्डवरती नंबर लिहिला आहे, GST नंबर. हा GST नंबर लिहिण्याची तरतूद अशा प्रकारची वॅटमध्ये नव्हती की तुम्ही तिथे वॅट नंबर लिहिला पाहिजे. त्यामध्ये एवढं होतं की तुम्ही जे सर्टिफिकेट आहे हे लावलं पाहिजे, पण तो नंबर जो आहे तो पण बोर्डवर लिहायचा. आता ह्याचा उद्देश काय असेल, बोर्डवर नंबर लिहायचा उद्देश काय असेल, ज्यांनी नंबर लिहिला आहे तो GST मध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे. आता मी एक वॉटर प्युरिफायर घेतो, म्हटलं बिल द्या, त्यांनी मला बिल दिलं असंच कच्चं बिल. बोललो हे बिल, बोललो GSTचं बिल द्या, ते पाहिजे का, बोलो पाहिजे का म्हणजे बोललं तुम्हाला ऑब्लिगेशन आहे ना देणं म्हणून, तुमचा नंबर दिसतोय बोर्डवरती, मग तुम्ही GSTचं बिल द्यायला पाहिजे ना. असं बिल दिलंच का तुम्ही. आता जर का याबद्दल नागरिक जागृत झाले, एक गव्हर्नमेंटने काय आलं आहे की आता UPI पेमेंट मॅक्झिमम गव्हर्नमेंट वाढवते, UPI पेमेंट वाढले आणि अशा प्रकारे GSTचं बिल द्यायला लागले, तर मग याच्यामधनं टॅक्स हा कसा होतो, जेवढे दुकानदार आहेत हे रजिस्टर असतील आणि त्यांचा कस्टमर आहे, कन्झ्युमर जो आहे तो अनरजिस्टर आहे. इथे काय होतं, इथे व्हॅल्यू मॅनिप्युलेट होते आणि पक्का बिल पण देत नाही काहीच. म्हणजे इकडे
गव्हर्नमेंटकडे मार्ग नाही आहे की प्रॉपर टॅक्स कलेक्ट होईल. म्हटलं 350 रुपयाला परचेस करतात, 800 रुपये सांगतात, बार्गेनिंग होतेच. मग 600ला विकतात, 500ला विकतात, पण दाखवताना किती दाखवतात? 300 साडी 400ला विकली, 300ला परचेस केली, 400ला विकली. हे पडण्यासारखं आहे. पण 400 घेतले, 500 घेतले का 600 घेतले कोणाला माहिती? आता तुम्ही बघाल तर मेडिकल वाल्यानंतर बिलिंग कम्प्युटराईज करायचे, कम्प्युटराईज सगळं करतात. आता मेडिकल वाल्यांचा डेटा सगळं कम्प्युटरमध्ये आहे, तरी पण ते व्हॅल्यू कमी करून टॅक्स भरतात. मी एकाला विचारलं, दोघा तिघांना विचारलं, तुम्ही रिअलमध्ये GST भरता का? तुम्हाला जर थोडा कमी भरला ना तर आमचं खर्च निघतो, जागेचं भाडं एवढं आहे, लोकांचा पगार एवढा आहे, तर प्रॉपर टॅक्स भरला तर आम्हाला फार मार्जिन राहणार नाही. एवढी सकाळी दुकान एवढं रात्री बंद करा. नाही, बरेच B2C वाले असे आहेत की म्हणत कॉम्पिटिशन आहे, असं आहे तसं आहे, बरंच आहे. त्यामुळे ते प्रॉपर व्हॅल्यू कोण दाखवतच नाही. आणि असं नाही की गव्हर्नमेंटला माहीत नसेल, गव्हर्नमेंटला ही गोष्ट माहिती आहे, नाही कारवाई करायची तर नाही करणार. छोटे बिझनेस आहेत, जगले पाहिजे, चाललं पाहिजे. परत प्रत्येकाकडे 4-5 माणसं कामाला आहेत, त्यांचंही पोट भरतं. म्हणजे त्या 5 माणसावरती आणखी 10-15 माणसं जगतात. त्यामुळे छोटी टॅक्सपेरी होते, चोरीवर जाऊ दे. म्हणजे जिकडे एखादा माणूस खूप जास्त कमवतो तिकडे मग अशी टॅक्स चोरी रोखली पाहिजे. पण जिकडे काही इलाज नाही आहे ह्या गोष्टीवरती की प्रत्येकांना प्रॉपर टॅक्स घ्यायला लावायचाच, योग्य आहे तो, तर मग कारवाई होईल. पण तसं नाही आहे, सोडून दे. मी तुम्हाला हे का सांगतोय की जर तुम्ही काही वस्तू खरेदी करायला जात असाल, कोणालाही 2-4 वेळा गेलात, ओळख होते, विचारू शकता की तुम्ही प्रॉपर टॅक्स जमा करता का? तुम्ही मला बिल पण दिलं नाही व्यवस्थित, बिल दिलं मागितल्यावर दिलं, मग तुम्ही खरंच दाखवता ना, मग तुम्हाला तो व्यक्ती सांगेल, त्याची अडचणी सांगेल, जे प्रॉब्लेम सांगेल. आणि ते जेन्युइन पण असतं. कोविडमध्ये आम्हाला एवढा लॉस झाला, लोकांना आम्हाला पगार द्यायलाच लागला, पण धंदा बंद होता, लोकांना सांभाळायचे होते. एक हॉटेल आहे, त्याकडे 75 माणसं कामाला आहेत. आता म्हणतो 75 माणसं आम्हाला केव्हा लागतात की जेव्हा आमचं शनिवार रविवार हॉटेल फुल असतं, 5 दिवस तेवढी गर्दी नसते, पण आम्हाला तर मॅनपॉवर सांभाळायला लागते. आता हॉटेल कोविडमध्ये होम डिलिव्हरी जरी होती तरी पण आमचा बिझनेस कमी झाला. मग सगळी माणसं आम्हाला सांभाळायला लागली, कारण की आज ना उद्या हा जे काय अडथळा आला हा जाईल, परत सगळं स्मूथली होईल. आम्हाला माणसं कुठं मिळणार, आणि त्यांनी आम्हाला इतके वर्ष साथ दिली आहे, आम्हाला त्यांना सांभाळले पाहिजे. म्हणजे असे अनेक रुटीनमध्ये पण आणि अशा ॲक्सिडेंटमध्ये पण काही लोक असे प्रॉब्लेम असतात आणि ते चॅलेंजेस त्यांना फेस करायला लागतात. त्यामुळे काटेकोरपणे कायदा नाही राबवून चालू शकत आणि ते नाही कोण पाळू शकत. हे रूल 12 प्रमाणे काय जाईल, ॲप्लिकेशन जाईल टॅक्स TDS साठी, ते हे दिलं आहे. आता ह्याच्यामध्ये TDS आहे. आता TCS करता काय होतं बघा, की एक सगळा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट आहे किंवा अशी कुठली पण कंपनी आहे, तो फक्त ऑनलाईनच सप्लाय करत असतील, पण रजिस्ट्रेशन त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये घ्यायला लागेल. ते घेऊ शकतात, टॅक्स पण देऊ शकतात. मग तिकडे ॲड्रेस कुठला द्यायचा? जर एखाद्या ठिकाणी त्यांना कुठल्याही जागेची गरज नाही आहे, समजा ओला आहे, त्यांना प्रत्येक स्टेटमध्ये जागेची गरज नाही आहे, ही जागा असली पाहिजे, ऑफिस असलं पाहिजे, गरज नाही, समजलं ना? पण प्रत्येक स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन त्यांना घ्यायला लागेल. ॲड्रेस कुठला द्यायचा? ॲड्रेस द्यायचा आहे, म्हणजे तिकडे जागा पाहिजे. मग ॲड्रेस द्यायचा आहे, फॉर्ममध्ये कॉलम आहे, म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी जागा घ्यायलाच पाहिजे का? हा अडचण होता. हा a person applying for registration to deduct or collect tax in accordance with the provision of section 51-52 in state or UT where he does not have a physical presence shall mention the name of the state or UT in part A मध्ये application and mention the name of the state or UT in part B in which the principal place of business is located. तर त्यांना गरज नाही तिकडे तुम्ही जागा, जर तुमची गरज नाही आहे मग ॲड्रेस तुम्ही जे मेन त्यांचं स्टेटमध्ये जिकडनं ते कंट्रोल करतात तो ॲड्रेस टाकला पुरेसं.
म्हणजे ही पण एक गरज होती बिझनेस जगताची, त्याप्रमाणे त्यांना ही एक प्रकारे सुविधा दिलेली. बाकी नॉर्मल प्रोसिजर आहे. OIDR सर्व्हिस प्रोव्हायडरला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. ते कशा प्रकारे करतील रूल 14 मध्ये दिले. आता याच्यामध्ये काय होतं की जर OIDR सर्व्हिस एखाद्या बिझनेसने घेतली, बाहेरना सर्व्हिस कुठली इम्पोर्ट केली, तर जो सर्व्हिस घेतो ना तो टॅक्स भरतो. पण जर सर्व्हिस घेणारा सर्व्हिस जो घेतो तो जर एक डिफाईन केला त्यांनी NTOR, नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट, मीन्स एनी गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल अथॉरिटी अँड इंडिव्हिज्युअल ऑर एनी अदर पर्सन नॉट रजिस्टर आणि रिसीव्ह करतोय OIDR सर्व्हिस इन रिलेशन टू एनी पर्पज अदर दॅन कॉमर्स, इंडस्ट्री or any other business or profession located in taxable territory. कळलं? बिझनेस पर्पज सर्व्हिस नाही घेते तर मग फॉरवर्ड चार्जमध्ये OIDR सर्व्हिस प्रोव्हाइडर देतो. मग NTOR कोण आहे? असा पर्सन जे गव्हर्नमेंट किंवा असे व्यक्ती आहेत की जे बिझनेस पर्पज सर्व्हिस किंवा हे सर्व्हिस घेत नाहीत, ते कोण आहेत? NTOR आहे. नॉन रेसिडेंट नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिडेंट. कळलं? नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रेसिपियंट NTOR. आणि जर NTOR नसेल, बिझनेस पर्पज सर्व्हिस घेतोय, तर रिव्हर्स चार्जमध्ये पे करतो. जिकडे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळू शकतो 100% करणार, तिकडे यांना सांगितलंय तुम्ही टॅक्स घेऊ नका, ते भरतो. आणि जिकडे NTOR आहे तिकडे फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करून जमा करतो. आता आपण जे बघतो सगळं ऑनलाईन येतं, सगळं नोटिसेस, ई ॲप्लिकेशन, रिप्लाईज, ऑथेंटिकेशन. ते ह्याकरता रूल 26 बनवलं की ऑथेंटिकेशन जे होईल त्याची पद्धत काय असेल, मेथड काय असेल. सिग्नेचर, इंडिव्हिज्युअल, HUF जे की पर्सन आहेत त्यांचा OTP किंवा DSC वापरले जाईल, हे या रूलमध्ये दिलं. म्हणजे अशा प्रकारे व्यवहार होईल, अशा प्रकारे कम्युनिकेशन होईल. ई नोटिसेस, ई सर्टिफिकेट. रूल 18 मध्ये हे दिलं की बोर्डवरती नंबर लावा, सर्टिफिकेट पण प्रॉमिनंट प्लेसवर लावा. इथे सेक्शन 25 मध्ये सगळ्या तरतुदी संपल्या. ॲप्लिकेशन केलं जाईल स्टेट गव्हर्नमेंटकडे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. आता आपण हा कायदा वाचतोय, हा कुठला आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटचा. द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN मेड अंडर द SGST. जर SGST मध्ये सर्टिफिकेट दिलं गेलं असेल KUDGST मध्ये, तर मानलं जाईल शॅल बी डीम टू बी ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर. या कायद्यात पण दिलं, घेतलं हे मानलं जाईल, दिलं हे मानलं जाईल. आणि दुसरं जर रिजेक्ट केलं दुसऱ्या कायद्यामध्ये, तर इथे पण रिजेक्ट केलं, डीम टू बी रिजेक्शन एक असं. डीम रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन, रिवोकेशन एका कायद्यात झालं, दुसऱ्या कायद्यात झालं असं मानलं जाईल. आता आपण कुठे रजिस्ट्रेशन, या तुम्ही बघा कॅन्सलेशन, रिवोकेशन, त्यात पण असंच आहे. आता हे CTP आणि NRT एवढा घेऊ आणि थांबू आपण, एवढं घेऊ ना. म्हणजे काय होईल, 27 झाला का 28 आहे कॅन्सलेशन, अमेंडमेंट, 29 सस्पेन्शन कॅन्सलेशन आणि 30 रिवोकेशन. ते एकाच स्तरावरचे आहेत. आता यातलं आपलं हे प्रोसिजर चालले आहे 25 मध्ये. त्या प्रोसिजरमध्ये CTP आणि NRTPला वेगळं काय? CTP कोण असतो? भारतामधलाच व्यक्ती असतो. NRTP हा फॉरेनर असतो, पण तो मर्यादित काळाकरता वेगळ्या राज्यामध्ये बिझनेस करणार असतो. ह्यांना थ्रेशोल्ड लिमिट लागू होत नाही, रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. 5 दिवस अगोदर ॲप्लिकेशन करणं कंपल्सरी आहे. CTPला RAG 1 आहे, NRTPला RAG 9 मध्ये रजिस्ट्रेशन करायला लागतं. त्यांना ॲडव्हान्स डिपॉझिट ऑफ टॅक्स भरायला लागतो अँड अमाऊंट इक्विव्हलंट टू द इस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी. इस्टिमेटचा अर्थ काय होतो की एक अंदाजे तुम्ही लायबिलिटी पे करा. अंदाज चुकला तर अमाऊंट जास्त भरली गेली तर रिफंड, कमी भरली गेली तर मग भरायला लागेल. रिटर्न भरायला लागतो. CTPला GSTR 1(3)B, NRTPला GSTR 5. ITC मिळतो सगळ्या इन्व्हर्ट सप्लायचा CTPला,
NRTPला फक्त इम्पोर्ट ऑफ गुड्सचाच मिळतो. तुम्ही जेव्हा ITC बघाल त्यात ही माहिती की इम्पोर्ट ऑफ गुड्स केले NRTPने तरच ITC मिळेल. बाकी इतर गुड सर्व्हिसवरती त्याला इम्पोर्टच क्रेडिट ब्लॉक केलं आहे, रेस्ट्रिक्ट केलं. सेक्शन 17(5) जेव्हा वाचाल त्यात तो उल्लेख येईल. इनपुट टॅक्स क्रेडिट सेक्शन 16, 17, 18 चॅप्टर बघाल तुम्ही तर हे 16 ते 21 आहेत. त्याच्यामध्ये सेक्शन 17 आहे. हा 5 जो आहे इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल नॉट बी अवेलेबल हे 17(5) मध्ये दिलं आहे. आणि ह्याच्यामध्येच goods or services are both received by a non-resident taxable person except on goods imported by him. इम्पोर्टर्स क्रेडिट मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात काय केलं आहे इकडे की इतर सगळ्या प्रोव्हिजन विचारात घेऊन ही माहिती येथे दिलेली आहे. कशा प्रकारे प्रोसिजर होईल, डिटेल्स टू बी मेन्शन फॉर रजिस्ट्रेशन हे दिलं आहे. आता NRTPला तिकडे पासपोर्ट आहे किंवा त्याचा जो नंबर आहे GSTचा दुसऱ्या कंट्रीमधला तो द्यायचा. या प्रकारे त्याला माहिती द्यायची. 27(1) मध्ये द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यूड टू अ CTP NRTP शॅल बी व्हॅलिड फॉर हे 90 दिवसाकरता घेता येईल. हे रजिस्ट्रेशन 90 दिवसाचा कालावधी जर का वाढत असेल तर प्रोव्हाइडेड दॅट द PO मे ऑन सफिशियंट कॉस्ट. म्हणजे कसं झालं बा, कोविड आल्यामुळे काम बंद झालं. काम होतं 40 दिवसाचं पण बंद करायला लागलं. मग 90 दिवसामध्ये 40 दिवस काम नाही झालं, 90 दिवसामध्ये काम नाही झालं तर पिरियड वाढवला जाऊ शकतो. आणखी 90 दिवसापर्यंत वाढवला जाऊ शकतो. 90 दिवसाकरता मिळेल. पण जर 90 दिवसामध्ये काम नाही झालं मग कसं पाऊस आला, पूर आला, पाणी आलं, दंगल झाली, भूकंप झाला, कुठलीही कारण असू शकतं. प्रोव्हाइडेड दॅट द PO मे ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन बाय द सेड टॅक्सेबल पर्सन एक्सटेंड द सेड पिरियड ऑफ 90 days बाय फर्दर पिरियड नॉट एक्सिडिंग 90 days. आणखी 90 दिवसापेक्षा जास्त कालावधी करता मिळणार नाही. मग रेग्युलर घ्यायला लागेल. ॲडव्हान्स डिपॉझिट 27(2) सांगतो की ॲडव्हान्स डिपॉझिटमध्ये टॅक्स द्यायला लागेल इस्टिमेटेड. प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी एक्सटेन्शन ऑफ टाईम जर कालावधी वाढला म्हणून जर टॅक्स वाढत असेल तर मग तो पण डिपॉझिट करा. एस्टिमेट टॅक्स लायबिलिटी ती पण इक्विव्हॅलंट टू तेही पण. जी अमाऊंट डिपॉझिट केली जाईल द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सबसेक्शन 2 शॅल बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. ती जमा राहील, त्याच्या कॅश लेजरला जमा राहील भरलेली अमाऊंट. आणि जेव्हा तो ॲक्च्युली सगळं लायबिलिटी डिक्लेअर करेल त्यावेळेस ती अमाऊंट त्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट ITC आणि कॅश जमा केली जायची. आणि तरी जर कॅश उरली तर त्याला रिफंड द्यायचा. जर कमी भरली असेल तर भरावी लागेल. ठीक आहे. याला रूल दिला. आता या रूलप्रमाणे ही प्रोसिजर होईल. ओके. सगळे वाचत बसलो जे तुम्हाला बोललो सारांश आहे, तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. RG 9 मध्ये काय येईल ते NRTP व्हॅलिड पासपोर्ट 5 दिवस अगोदर त्याला TRN मिळेल. मग 27(2) प्रमाणे ॲडव्हान्स भरायला लागेल. आणि पुढे अपॉन पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स अक्नॉलेजमेंट कम निगेट होईल. हेच त्यात दिलेलं आहे. एक्सटेन्शन असेल तर रूल 15 प्रमाणे काय मिळेल, प्रोसिजर करेल त्याला पिरियड एक्सटेंड करून मिळेल. आणि टॅक्स वाढत असेल 27(2) मध्ये सांगितलं एक्स्ट्रा टॅक्स भरा. अशा प्रकारे हे रूल सेक्शन 25, 26, 27 बघितलं. त्यात काही फार काय नाही आहे. 25 मेन होता, 26, 27 मध्ये फार काय नाही. हा विचार आहे तर विचारू शकता. तुम्ही थोडंफार वाचत जाल, काम करत जाल, मग तुम्हाला काही गोष्टी कळतील. आणि तुम्हाला मी दुसरं एक सांगतो की इथे आहे ना, तुम्ही ज्यावेळेस काय प्रोसिजर बघता GST पोर्टलला, तर इथे काय केलं त्यांनी GST पोर्टलला जेव्हा कुठली प्रोसिजर करायची असते, मॅन्युअल असतं बघा. मॅन्युअल TV कसा ऑपरेट करायचा मॅन्युअल येतं, वॉशिंग मशीनचं मॅन्युअल येतं. आपल्याला एक व्यक्ती शिकवून जातो बा तसं करा, एक थोडंफार ते शिकवतात. पण
इथे जसं GST पोर्टल आहे, तर इथे कसं काम केलं जातं याची प्रोसिजर इकडे दिलेली आहे. GST नॉलेज पोर्टल. मग इथे GST रिटर्न आहे, ऑफलाईन टूल, ITC रजिस्ट्रेशन. आता ज्यावेळेस मी एखादं असं काय करत असतो, तर इथे जेव्हा मला करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन, हे सगळे दिलेलं आहे. हे बघतो आम्ही, हे वाचतो. आधारचं आलं, कसं करायचं, कुठे लिंक मिळेल, काय मिळेल, मग हे बघ. ह्याला खूप वेळ द्यायला लागतो. अप्लाइंग फॉर टेम्पररी युजर ID फॉर अनरजिस्टर्ड युजर. हे बघा, युजर मॅन्युअल FAQ आहे. मग हे युजर मॅन्युअल वाचतो, FAQ वाचतो, ते कळून जातं काय करायचं. मग अशा प्रकारे दिसेल. मग यस करा, मग पुढे जा, मग हा ऑप्शन चूज करा किंवा आपल्याबरोबर ॲडव्हान्स रुलिंग किंवा कुठला ऑप्शन आहे त्याकरता हे करायचं आहे असं दिलेलं आहे. आता CMP 08 हा फॉर्म भरायला लागतो पेमेंट करा कंपोजिशनला. त्याच्यामध्ये उशिरा भरला असेल तर लेट फी भरायला लागते का. आता जर का तुम्हाला असा प्रश्न पडला तर तुम्हाला हा सोर्स आहे की भरायची कुठे आहे, पोर्टललाच ना. मग तुम्हाला पोर्टलला ऑप्शन मिळेल त्या प्रकारचा. आणि जसं तुम्ही सवय केली वाचायला, वाचता वाचता आता जी माहिती शोधतोय त्याबरोबर आणखीनही माहिती मिळते जी करायची पुढच्या वेळी उपयोगी पडते काम करत असताना. आणि मग तुम्ही बघाल तेव्हा किंवा कंपोजिशन टॅक्स पेअर आहे त्याचं पेमेंट करायचं, CMP 08चं पेमेंट करायचं आहे, तर लेट फी लागेल का. FAQ वाचाल, FAQ दिलेलं असतं. आणि लेट फी जर का मागच्या लेट भरला आहे तर तिथे लेट फी भरायचा कॉलमच नाही फॉर्ममध्ये, पण इंटरेस्टचा कॉलम आहे. मग इंटरेस्ट भरायचं हे कळतं. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या प्रोसिजरमध्ये करायच्या आहेत त्या तिकडे तुम्ही प्रोसिजर वाचाल. लॉ वाचायला किचकट आहे, त्यात काही दिलं आहे, पण इथे FAQ वाचले ते FAQ सोपे आहे. FAQ आहे, FAQ मध्ये जा. जो कुठला विषय असेल, ही लँग्वेज तुलनेने सोपी आहे लॉपेक्षा. काय करता येईल, काय प्रश्न दिले उत्तर दिली. रिटर्न आलो, रिटर्न CMP 08 FAQ. Late fees in case of delay filing of. No, there is no late fees for delay filing. तुम्हाला कुठलाही टॅक्सपेअर काय विचारला येईल तो काय फार अवघड गोष्टी विचारत नाही, अशाच काहीतरी गोष्टी विचारतो कोणते. जो लॉ वाचतो, लॉ फक्त त्याला कळणारच आहे. मग तुम्हाला जर का लॉ वाचायला एखादी गोष्ट नाही मिळेल तर प्रोसिजरमध्ये मिळून जाते, FAQमध्ये मिळून जाते. ते जसे तुम्ही सुरुवात केली, आपला तिसराच क्लास आहे, तुम्ही जसं करत जाल तुम्हाला जशी माहिती, हे काय असं ज्ञान नाही आहे की समजा मी एक ध्यानाला बसलो एका अवस्थेमध्ये पोहोचतो, तपश्चर्या असं नाही आहे. हे काय वाचा आणि समजून घ्या. मी तुम्हाला दाखवतो एक कसं समजून घ्यायचं, सोर्सेस काय, तुम्हाला सोर्सेस कळले कसं काम चालतं बघा, तुम्ही माहिती अपडेट कराल, डेटाबेस तुमचं अपडेट कराल तुमच्यामध्ये, तुम्हाला हे कळून जाईल. आजचं जग कसं आहे, ज्याच्याकडे जेवढी माहिती आहे तो पॉवरफुल आहे, तो शक्तिशाली आहे. ओके, थांबूया. हां,